गेल्या काही दिवसात नेपाळमध्ये काय घडलंय ते पाहिलंय का? आगीच्या ज्वाळा जळणारे संसद भवन पंतप्रधानांच्या घरातून दूरबाहेर पडताना दिसला आणि त्यात एका माजी पंतप्रधानांच्या पत्नीचं जळून मरून जाणं. हे सर्व जेनझेडच्या नावाने घडलंय. पण खरंच असं आहे का की यामागे काही मोठी साजिश आहे? चला मी तुम्हाला सगळं सांगतो एक एक करून, आणि ते पण पुरावासह. आणि हो, हे सर्व मराठीतच, कारण आपण मराठी माणसं आहोत आणि आपल्या शेजारील देशाच्या दुःखात आपण भागीदार आहोत. आधी थोडं बॅकग्राऊंड समजून घेऊया. नेपाळ हा आपला शेजारील देश आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेला, भगवान बुद्धांची जन्मभूमी आणि रामायणातील सीतेची मायका. पण गेल्या काही वर्षापासून नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता आहे. पंतप्रधान के.पी. शर्मा ओलींचं सरकार, कम्युनिस्ट पक्षाची सत्ता, पण अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार हे सर्व नेपाळच्या युवकांना खायला लागलंय. आणि त्यातूनच जेनझेडचं आंदोलन सुरू झालं. जेनझेड म्हणजे झेड कॅपिटल, जे 1997 नंतर जन्मलेली पिढी. हे मुलं सोशल मीडियावर वाढलेली, फेसबुक, इंस्टाग्राम, टिकटॉकवर सक्रिय. त्यांना राजकारण्याचं फक्त बोलणं आवडत नाही, तर त्यांना बदल हवा आहे.